नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जालना कोतवाल भरती 2024 संदर्भ वास्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया कोतवाल भरतीतील महत्त्वाचे येणारे प्रश्न। तर पहिला प्रश्न असा आहे, कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्हा अस्तित्वात आला? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या। कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्हा अस्तित्वात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। दुसरा प्रश्न घेऊया, जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1 मे 1981 रोजी जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न घेऊया, स्वतंत्रपूर्ण काळात जालना हा कुणाचा भाग होता? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप जुना आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे। स्वतंत्रपूर्ण काळात जालना हा कुणाचा भाग होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मराठवाडा। मराठवाडा स्वतंत्रपूर्ण काळात जालना जिल्ह्याचा भाग होता। तर चौथा प्रश्न असा आहे, आसईची लढाई कोणत्या दोन सत्तांत झाली? जालना जिल्ह्याचा आणि भोकरदन तालुक्यामध्ये हे गाव आहे, जाफराबादमध्ये हे गाव येतं। आसईची लढाई कोणत्या दोन संतात झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्रज आणि मराठे। चौथा ऑप्शन आहे। आणि पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आसईच्या लढाईत कोणाचा दुर्दैवी पराभव झाला? विद्यार्थी मित्रांनो, तर या लढाईमध्ये कोणाचा पराभव झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 मराठ्यांचा पराभव या लढाईत झालेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जर समजले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अजून तुम्हाला कोणते प्रश्न हवे आहे। आणि ह्या प्रश्न 100% या 5 प्रश्नांपैकी एक प्रश्न तरीसुद्धा कोतवाल भरतीमध्ये येऊ शकतो। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।